नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. साधू संत दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारचे साधू ऋषी त्यांचं ज्ञान स्वार्थीपणाने स्वतःपाशीच ठेवतात, कोणाला देत नाहीत. तर दुसरे ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचं ज्ञान अशा लोकांमध्ये वाटतात जे त्या ज्ञानाचा शोध घेत असतात. तुम्ही आत्मज्ञान प्राप्तीच्या उंबरठ्यावर आहात हे तुमची ग्रहस्थितीच सांगत आहे. त्यामुळे माझे शब्द नुसते कानावर पडणार नाहीत, ते तुमच्या हृदयात उतरतील. मी तुम्हाला माझं ज्ञान द्यायला तयार आहे. घटनेला मिळालेल्या या अनपेक्षित वळणाने मी दंग झालो. मी आधी सुधेई बाबूंकडे भारतीय ज्योतिषविद्येची सत्यता पडताळून घेण्यासाठी येतो काय? त्यांची गृहीतकं कितपत खरी आहेत हे ऐकायला मी पुन्हा त्यांच्याकडे जातो काय? आणि आता हे मलाच अनपेक्षितपणे योगशास्त्र शिकवण्याचं सुचवत आहेत. सगळंच विलक्षण, अतर्क्य. ते पुढे सांगू लागले, तुम्ही जर ब्रह्मचिंतनाचा सराव केला तर तुम्हाला कोणत्याच शिक्षकाची गरज भासणार नाही. तुमचा आत्माच खुद्द तुमचा शिक्षक बनेल. मला चटकन माझी चूक लक्षात आली आणि मी विचारात पडलो. त्यांना माझ्या मनातले विचार तर कळले नसतील ना? तुम्ही मला आश्चर्यचकित केलं. मी एवढंच बोलू शकलो. या ज्ञानाचं मार्गदर्शन मी पूर्वी काही लोकांना दिलं आहे, पण मी स्वतःला कधीच त्यांचा गुरु मानलं नाही. केवळ एक बंधू किंवा मित्र मानून मी त्यांना हे ज्ञान दिलं. त्यामुळे मी साधारण अर्थाने तुमचा गुरु होणार नाही. भृगु ऋषींचा आत्मा, त्यांची शिकवण तुम्हाला देण्यासाठी माझ्या शरीराचा आणि मनाचा फक्त साधन म्हणून वापर करीन. मला कळत नाही की तुम्ही ज्योतिषाच्या व्यवसायाची सांगड योगशास्त्र शिकवण्याची कशी घालाल. त्याने आपले सडपातळ हात टेबलावर ठेवले. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, मी या जगात राहतो आणि माझ्या कार्याद्वारे जगाची सेवा करतो. माझं कार्य आहे ज्योतिषाचं. दुसरं म्हणजे मला लोकांनी योगशिक्षक म्हणावं हे मला आवडत नाही, कारण आमच्या ब्रह्मचिंतनानुसार अधिकृत शिक्षक एकच आहे, तो म्हणजे ईश्वर. आम्हाला माहीत असलेला एकमात्र गुरु, उपदेशक तोच आहे. एक सर्वव्याप्त आत्मा या नात्याने तो आपल्या सगळ्यांच्यात असतो. तोच आपल्याला शिकवतोही. हवं तर तुम्ही मला तुमचा बंधू बनू शकता, पण एक आध्यात्मिक गुरु म्हणून माझ्याकडे पाहू नका. जे लोक गुरु करतात त्यांच्यात आपल्या गुरुवर अवलंबून राहण्याची वृत्ती वाढते आणि मग ते आपल्या आत्म्याऐवजी त्याचाच आधार घेऊ लागतात. आणि तरीही तुम्ही मार्गदर्शनासाठी स्वतःच्या आत्म्याऐवजी ज्योतिषावर अवलंबून राहता. मी चटकन प्रतिवार केला. तुमचं म्हणणं योग्य नाही, कारण मी माझी पत्रिका कधीच पाहिली नाही. खरं तर कित्येक वर्षापूर्वी मी स्वतःच ती फाडून फेकून दिली. मी त्याच्या बोलण्यावर आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा ते म्हणाले, मला प्रकाश मिळाला असून स्वतःला ज्योतिषाचं मार्गदर्शन घेण्याची गरज नाही. पण जे अजून अंधारात चाचपडत आहेत ते ज्योतिषाची मदत घेऊ शकतात. मी माझं जीवन संपूर्णपणे ईश्वराच्या हाती सोपवलं आहे. भूत भविष्याची काळजी करायचं सोडून मी ईश्वरचरणी समर्पित झालो आहे. जे काही होईल ती त्याची इच्छा असं समजून मी प्रत्येक गोष्ट स्वीकारतो. मी माझं सर्वस्व, माझा देह, माझं मन, कृती आणि भावना सगळं त्या सर्व शक्तिमानाच्या इच्छेवर सोपवलं आहे. समजा तुम्हाला एखाद्या खुनी मावाल्याने जीवे मारण्याची धमकी दिली तर तुम्ही काहीच न करता तिला ईश्वराची वर्जी म्हणून स्वीकाराल. जेव्हा कोणताही धोका निर्माण होतो तेव्हा मला माहीत असतं की मी फक्त प्रार्थना करायचा अवकाश, क्षणात मला संरक्षण मिळतं. गरज आहे ती प्रार्थनेची, भीतीची नव्हे. मी नेहमी प्रार्थना करतो आणि ईश्वर अद्भुतरित्या माझं रक्षण करतो. मला जरी मोठ्या संकटातून पार पडावं लागलं आहे तरी त्या सगळ्या संकटातून जात असताना मला त्याच्या मदतीची जाणीव झाली, कारण प्रत्येक प्रसंगात मी त्याच्यावर पूर्ण भरवसा टाकला आहे. एके दिवशी तुम्हीसुद्धा भविष्याची चिंता सोडून त्याविषयी तटस्थ, अलिप्त व्हाल. असं घडण्याआधी माझ्यात उल्लेखनीय बदल व्हायला हवेत, मी शुष्कपणे उत्तर दिलं. तसा बदल नक्कीच घडेल. तुम्हाला तशी खात्री वाटते? हो. तुम्ही तुमचं प्राक्तन चुकवू शकत नाही. हा आध्यात्मिक पुनर्जन्म एखाद्याला हवा असो वा नसो, ती ईश्वराच्या मर्जीनुसार घडणारी घटना असते. सुदैव बाबू, तुम्ही विलक्षण गोष्टी सांगत आहात. या भूमीवर अनेक वेळा कानावर पडलेली दैव ही संकल्पना माझ्यासाठी सर्वस्वी अपरिचित होती. हिंदू हे मुख्यत्वे धार्मिक आहेत आणि ते ज्या पद्धतीने ईश्वराचा उल्लेख करतात ती पद्धत मला खिजवते, दुःख देते. ज्याने आपली साधी सरळ श्रद्धा अनेक गुंतागुंतीच्या कारणासाठी सोडून दिली आहे
अशा माझ्यासारख्या संशयी पाश्चात्याच्या दृष्टिकोनाला समजून घेणं त्यांना शक्य होईल का? या ज्योतिषाशी दैवाविषयी वाद घालण्यात काही अर्थ नसून त्यातून काही उपयुक्त निघणारही नाही असं मला जाणवलं. मी याविषयी प्रश्न विचारलेच तर त्याच्या उत्तरादाखल ते जे तात्विक विचारखाद्य मला वाढतील त्याची चव घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणून मी विषयाला वेगळं वळण देत कमी विवादाच्या बाबीकडे संभाषणाचा ओघ वळवला. आपण इतर विषयावर बोलूया, कारण माझी आणि ईश्वराची अद्याप भेट झालेली नाही. त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. त्यांचे असे खास अतिशुभ्र पांढऱ्या भागावरील काळे कुळकुळीत नेत्रहोल माझ्या आत्म्याला चाचपडू लागले. तुमची कुंडली चुकीची मांडली जाऊ शकतच नाही, अन्यथा मी माझं ज्ञान स्वीकारायला सज्ज नसलेल्या व्यक्तीला ते देऊ केलं नसतं. ग्रह तारे न चुकता आपला मार्ग आक्रमित असतात. आज तुमच्या बुद्धीत जे शिरत नाही तेच काही काळानंतर तुमच्या विचारांचा ताबा घेईल आणि ते दुप्पट ताकदीने तुमच्याकडे परतेल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी तुम्हाला ब्रह्मचिंतन शिकवायला तयार आहे आणि ते शिकायला मी तयार आहे. त्यानंतर अनेक संध्याकाळी मी त्या ज्योतिषाच्या दगडी घरात जात होतो आणि ब्रह्मविद्येचे धडे घेत होतो. ते मला या तिबेटियन प्राचीन योग पद्धतीचं रहस्य शिकवत असताना दिव्याचा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर थरथरत राहायचा. त्यांनी कधीही आध्यात्मिक वरचढपणाचा किंवा अहंवादी शिक्षकाचा आव आणला नाही. ते विनयशीलतेचं जिवंत उदाहरण होते. त्यांच्या शिकवण्याची सुरुवात ते सहसा या शब्दांनी करायचे. या ब्रह्मचिंतनाच्या शिकवणुकीत असं सांगितलं गेलं आहे की या ब्रह्मचिंतन योगाभ्यासाचं परम लक्ष किंवा अंतिम उद्दिष्ट काय आहे? एका संध्याकाळी मी त्यांना प्रश्न विचारला. आम्ही पवित्र ध्यानातीत अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच अवस्थेत माणसाला तो एक आत्मा आहे या गोष्टीचा परिपूर्ण पुरावा मिळू शकतो. मग तो भोवतालच्या अस्तित्वातून आपल्या मनाला मुक्त करतो. बाह्य जगातील गोष्टीची जाणीव पुसट होत जाऊन ते अदृश्य होऊन गेल्यासारखं वाटतं. अशावेळी व्यक्तीच्या अंतरंगात त्याच्या आत्म्याच्या सजीव आणि खऱ्या अस्तित्वाचा शोध लागतो. त्याने व्यक्ती अपार परमानंद, शांती आणि सामर्थ्याचा अनुभव घेते. आपल्यातच एक दिव्य जीवन दडलंय याचा पुरावा मिळावा म्हणून अशा स्थितीचा एकदाच घेतलेला अनुभव पुरेसा असतो. मग तो हा अनुभव कधीच विसरू शकत नाही. हा सखोल आत्मसूचनेचाच एक प्रकार नाही याची तुम्हाला खात्री आहे? माझ्या शंकेने डोकं वर उचललं. त्याच्या ओठाच्या कोपऱ्यावर हलकंसं स्मित डोकावलं. एक माता जेव्हा आपल्या बालकाला जन्म देते तेव्हा तिला क्षणभरही अशी शंका येत नाही की हे काय घडतंय. जेव्हा ती पुन्हा एकदा त्या अनुभवाकडे मागे वळून पाहते तेव्हा तिला हे फक्त एक आत्मसूचन होतं असं कधीतरी वाटू शकतं का? जेव्हा ती आपल्या बाळाला दिवसेंदिवस मोठं होताना पाहते तेव्हा ती कधीतरी त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेते का, अडखळते का? त्याचप्रमाणे आध्यात्मिकरित्या पुनर्जन्म घेण्याच्या प्रसूती वेदना देखील इतक्या प्रचंड असतात की व्यक्तीला आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांचा विसर पडत नाही. त्या अनुभवामुळे सगळ्याच गोष्टी बदलून जातात. व्यक्ती जेव्हा अशा पवित्र ध्यानस्थ स्थितीत जाते तेव्हा मनात एक शून्यावकाश निर्माण होतो. मग ईश्वर हा शब्द तुम्हाला वापरायचा नसल्यास तुम्ही आत्मा म्हणू शकता किंवा उच्च शक्तीही म्हणता येईल. तर ती शक्ती या शून्यावकाशात प्रवेशते आणि हा अवकाश भरून टाकते. असं जेव्हा घडतं तेव्हा अतीव आनंदाने भरून जाणं टाळताच येत नाही. व्यक्तीला या सगळ्या सृष्टीबद्दल खूप प्रेम वाटू लागतं. ती जेव्हा या अवस्थेच्या खोल बिंदूपाशी पोचते तेव्हा श्वासोश्वासही थांबतो आणि त्या व्यक्तीला पाहणाऱ्याला त्याचं शरीर मृतवत दिसू लागतं. हे धोकादायक नाही का? नाही. ही स्थिती संपूर्ण एकांतात प्राप्त केली जाते किंवा एखादा मित्र त्या स्थितीवर लक्ष ठेवू शकतो. मी वारंवार अशा पवित्र देहातीत स्थितीत जातो आणि माझ्या इच्छेनुसार तिच्यातून बाहेरही पडू शकतो. मी सहसा 2 ते 3 तास या अवस्थेत राहतो आणि किती काळ ही स्थिती टिकवायची हे आधीच नक्की करतो. तो एक अद्भुत अनुभव असतो, कारण तुम्हाला बाहेर जे विश्व दिसतं ते मी पुन्हा माझ्या आत पाहू लागतो. म्हणून तर मी म्हणत असतो की तुम्हाला जे शिकायची गरज असते ते सगळं स्वतःच्याच आत्म्याकडून शिकू शकता. ब्रह्मचिंतनाचं योगशास्त्र मी तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला कोणत्याच गुरुची गरज पडणार नाही, कारण तेव्हा तुम्हाला कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाची आवश्यकता नसते. तुम्ही स्वतः कधीच गुरु केला नाही का? कोणताही नाही.
जेव्हापासून मला ब्रह्मचिंतनाचं गुपित कळलं तेव्हापासून मी गुरूचा शोध कधीच घेतला नाही. तरीही काही महान गुरु माझ्याजवळ वेळोवेळी आले. हे तेव्हा घडलं जेव्हा मी या पवित्र देहातीत अवस्थेत प्रवेश केला आणि मला माझ्या आंतरिक विश्वाची जाणीव झाली. हे महान साधू पुरुष अशरीरी अपार्थिव रूपात माझ्यासमोर आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला. म्हणून मी पुन्हा म्हणतो की स्वतःच्या आत्म्याच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवा. मग तुमच्या आंतरिक विश्वात न बोलवताच गुरु येत राहतील. पुढची 2 मिनिटं आम्ही आपापल्या विचारात गढून मौन बसलो. सुदैवी बाबू विचारांच्या वावटळीत घेरल्यासारखे दिसत होते. मग अत्यंत सावकाशपणे नम्रतेने हे विचित्र शिक्षक म्हणाले, अशाच एका ध्यान समाधीत मी येशू ख्रिस्ताला पाहिलं. तुम्ही तर माझी मतीच गुंग करून टाकलीत, मी उद्गारलो. पण त्यांनी स्पष्टता करण्याची घाई केली नाही. उलट सावधानतेचा इशारा देत आपले डोळे वरच्या दिशेने वळवले. ते विचारात घडले होते. 1 मिनिट पूर्ण शांततेत गेला आणि जेव्हा त्यांची दृष्टी पुन्हा सामान्य झाली तेव्हा मला हायसं वाटलं. पुन्हा एकदा ते माझ्याशी बोलू लागले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेच अनाकलनीय गूढ स्मित पसरलं होतं. या ध्यान समाधीला मृत्यूच्या मर्यादा लागू पडत नाहीत आणि हीच तिची महानता आहे. तिबेटच्या बाजूला असलेल्या हिमालयातील काही योग्यांनी ब्रह्मचिंतनाच्या या मार्गावर प्रावीण्य मिळवलं आहे. असं करून त्यांना इतका आनंद मिळतो की त्यांनी पर्वताच्या गृहांमध्ये एकांतवास पत्करलेला असतो, जिथे ते या पवित्र ध्यानसमाधीच्या अतिउच्च पातळीत प्रवेश करतात. या स्थितीत नाडीचे ठोके बंद होतात, हृदयाची धडधड थांबते आणि निश्चल शरीरातून रक्तप्रवाहाचं परिभ्रमण थांबतं. त्यांना अशा अवस्थेत पाहणाऱ्या कोणालाही ते जिवंत नाहीत असे स्वाभाविकपणे वाटू शकतं. ते एका गाढ निद्रेत आहेत अशी कल्पना करू शकत नाही, कारण त्यांच्या जाणीवा तुमच्या माझ्या इतक्याच जागृत असतात. त्यांनी अंतर्विश्वात प्रवेश केलेला असतो, जिथे ते उच्च जीवन जगत असतात. त्यांचं मन सगळ्या शारीरिक मर्यादांना ओलांडून मुक्त झालेलं असतं आणि संपूर्ण ब्रह्मांडालाच त्यांनी आपल्या कवेत घेतलेलं असतं. मग एके दिवशी ते या देहातीत ध्यानसमाधीतून जागे होतात, पण त्यावेळी त्यांचं वय शेकडो वर्षांनी वाढलेलं असतं. अशा रीतीने मी पुन्हा एकदा मानवी दीर्घायुष्याच्या या अनमोल परंपरेविषयी ऐकलं. दीर्घायुष्याची ही संकल्पना मी इथे असेपर्यंत तरी माझा पिच्छा सोडणार नव्हती हे स्पष्टच होतं. पण अशा दंतकथा होऊन बसलेल्या अमर लोकांपैकी एखाद्याचा सुगावा मला लागू शकेल का? मी त्याला समोरासमोर पाहू शकेन का? तिबेटच्या थंड वातावरणात उगम पावलेल्या या प्राचीन चमत्काराला वैज्ञानिक सत्य म्हणून पश्चिमेत मान्यता मिळेल का? कुणास ठाऊक. ब्रह्मचिंतनातील या विलक्षण योगाचा माझा शेवटचा धडा शिकून पूर्ण झाला होता. मी त्या घरकोंबड्या ज्योतिषाला घराच्या बाहेर पडण्याचं धाडस करायला लावून त्याच्या अवयवांना थोडा व्यायाम व्हावा म्हणून मागे लागलो. ते आपलं घर सोडून क्वचित बाहेर पडत असे. शेवटी एकदाचे आम्ही बाहेर पडून नदीकाठी जाण्याचा आमचा मार्ग अडवणाऱ्या गजबजलेल्या बाजाराला टाळण्यासाठी अरुंद गल्लीबोळातून भटकू लागलो. बनारसमध्ये अतिप्राचीन गलिच्छपणा आणि ओंगळपणा आणि स्वास्थ्याला हानिकारक गर्दी असली तरी रस्त्यावरून पायी भटकणाऱ्याच्या नजरेला ते विविध रंगीबेरंगी दृश्याचा नजराणा पेश करत असतो. ती भर दुपारची वेळ होती आणि माझ्या सोबत्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी एक सपाट छत्री डोक्यावर धरली होती. त्याचा दुर्बल सडपातळ देह आणि थकलेली संथ चाल आम्हाला वेगाने जाऊ देत नव्हती. आम्हाला कमी चालायला लागावं म्हणून मी वाट बदलली. आम्ही धातू कामगारांच्या गल्लीतून जात होतो. दाढीवाल्या कर्मचाऱ्यांच्या हातोड्यांचा आवाज वातावरणात भरून गेला होता आणि त्यांची धातूची उत्पादनं संध्याकाळच्या प्रकाशात चकाकत होती. जिकडे तिकडे धातूच्या छोट्या छोट्या मूर्तींची भरगच्च गर्दी होती. हिंदूंच्या प्रमुख देवदेवतांचं पृथ्वीवरील रूप त्या दाखवत होत्या. एक वृद्ध माणूस दुसऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सावलीतून बाहेर पडला. त्याने करुण चेहऱ्याने आणि कमकुवत नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्याची भीती दूर झाली आणि त्याने भिकेसाठी हात पसरला. तिथून पुढे धान्य व्यापाऱ्यांची गल्ली लागली, जिथे विक्रेते लहान लाकडी चौथऱ्यावर लाल आणि सोनेरी रंगाचं धान्य विकत होते. मालाच्या शेजारी विक्रेते जमिनीवर मांडी ठोकून किंवा पाय दुमडून बसले होते. त्यांनी आमच्या विचित्र दिसणाऱ्या जोडगोळीकडे नजर टाकली आणि पुन्हा मुकाट्याने गिऱ्हाईकाची वाट पाहू लागले. दुसऱ्या रस्त्यावर वेगवेगळे वास एकमेकात मिसळले होते. आम्ही नदीकिनारी पोहोचलो. भीक मागणाऱ्यांसाठी ही आवडीची जागा दिसत होती. धूळ भरल्या रस्त्यावरून हाडकुळे भिकारी फरफटत येत जात होते.
त्यांच्यापैकी एक जण माझ्याजवळ आला आणि प्रश्नार्थक नजरेने माझ्या डोळ्यात डोकावून बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचं ते विलक्षण कारुण्य पाहून माझं हृदय द्रवलं. तिथून थोडं दूर गेल्यावर मी एका अतिशय अशक्त स्त्रीला धडपडलो. तिच्या अंगावरून कातळी ओघळून हाडं बाहेर येऊ पाहत होती. तीही माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मला तिचा तिरस्कार वाटला नाही, फक्त हलकी स्वीकृती वाटली. मी माझा बटवा बाहेर काढला. ते पाहून तिच्या शरीरात प्राण संचारला. तिने आपला हडकुळा हात पसरला आणि मी दिलेली नाणी घेतली. भरपूर अन्न, चांगले कपडे आणि यथोचित निवारा माझ्या नशिबी आहे, या विचारांनी माझं मन हेलकावे खाऊ लागलं. त्या अभागी जीवांच्या हापापलेल्या नजरांचा विचार जेव्हा जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला अपराध्यासारखं वाटतं. हे दरिद्री भिकारी लक्तरात वावरत असताना खिशात पैसा बाळगायचा मला काय हक्क आहे असं वाटायचं. जर अकस्मात किंवा नशिबाच्या फटकाऱ्याने त्यांच्यापैकी एक म्हणून मी जन्माला आलो असतो तर. क्षणभर या भयानक विचारांशी मी रेंगाळलो. पण त्या विचाराची मला इतकी भीती वाटू लागली की शेवटी मी त्याला दूर केलंच. केवळ जन्मामुळे एका माणसाला धुळीने भरलेल्या लक्तरात या रस्त्यावर आणून सोडलं जातं, तर दुसरा नदी तीरावरील वैभवी महालात राजसी रेशमी वस्त्रात वावरतो. या योगायोगाचा काय अर्थ असेल? खरोखरच जीवन म्हणजे एक अंधकारमय अनाकलनीय रहस्य आहे. मला ते समजूच शकत नाही. आपण इथे बसूया, आम्ही गंगाकिनारी पोचल्यावर सुदैव बाबूने सांगितलं. आम्ही सावलीत बसून घाटावरच्या लांब रुंद पायऱ्यांवर खळाळणारं गंगेचं पाणी, भोवतालच्या इमारतीचे पुढे आलेले सज्जे, वेड्यावाकड्या गच्च्या पाहू लागलो. यात्रेकरूंचे लहान लहान गट सतत गंगेकाठी येत होते आणि तिथून परतत होते. अतिशय चांगल्या प्रकारे आकार दिलेले 2 निमुळते मिनार निरभ्र आकाशात झेपावत होते. ते जवळपास 300 फूट उंचीचे असावेत. हिंदू वस्तीचं प्राधान्य असलेल्या या हिंदूंच्या शहरात ते उंच मिनार औरंगजेबाने, भारतात अराजकता माजवणाऱ्या मुस्लिम सम्राटाने बांधलेल्या आकर्षक मशिदीची दिमाखाने ग्वाही देत होते. माझ्या मनातले भाव सुदैवी बाबूंपर्यंत पोचले असावेत. त्यांनी भिकाऱ्यांविषयी असणारं माझं कारुण्य ओळखलं होतं. माझे दुःखद विचार त्यांना कळत होते. ते माझ्याकडे वळत म्हणाले, भारत एक गरीब देश आहे. त्याच्या आवाजात क्षमायाचनेचा सूर होता. या देशातील लोक मानसिक दौर्बल्यात आहेत. इंग्रज वंशीयात काही चांगले गुण आहेत आणि माझा विश्वास आहे की ईश्वराने त्यांना या देशाच्या भल्यासाठी इथे आणलं आहे. त्यांच्या येण्याआधी हा देश असुरक्षित होता. कायदा, न्याय यांना काहीच स्थान उरलं नव्हतं. इंग्रज हा देश सोडून जाणार नाहीत, मला अशी आशा वाटते. आम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे, पण ती बळजबरीने नव्हे तर मैत्रीपूर्ण मार्गाने देण्यात यावी. तरीही या दोन्ही देशांचं नशीब नियतीच काय ते ठरविल. अरे, तुमचा दैववाद पुन्हा उपटला वाटतं. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि मौन झाले. शेवटी त्यांनी विचारलं, हे दोघंही ईश्वराच्या मर्जीचा अनादर कसा करू शकतील? दिवसानंतर रात्री येणारच आणि रात्रीनंतर दिवसही अटळच आहे. राष्ट्राच्या इतिहासाबाबतीतही असंच घडत असतं. जगात महान बदल होऊ घातले आहेत. आज भारतीय माणूस मानसिक शैथिल्याचा शिकार झाला आहे. पण जेव्हा नेहमीच कृतीच्या आधी आवश्यक असणाऱ्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा यांनी तो भारला जाईल, तेव्हा भारतात बदल घडतील. आज युरोप व्यावहारिक कृतीत पुढे आहे, पण त्याच्या ऐहिकवादाची आग लवकरच थंड होईल आणि तो उच्च आदर्शाकडे वळेल. आंतरिक गोष्टींची त्याला ओढ लागेल, त्यासाठी तो तळमळेल. अमेरिकेच्या बाबतीतही तेच घडेल. मी शांतपणे ऐकत होतो. ते गंभीरपणे पुढे बोलू लागले. या कारणासाठीच आमच्या देशातील तात्विक आणि आध्यात्मिक शिकवण पश्चिमेत सागराच्या लाटेसारखी पसरत जाईल. आमची बरीचशी संस्कृत हस्तलिखितं आणि ग्रंथ आधीच बुद्धिमान लोकांनी पाश्चात्य भाषेत अनुवादित केली आहेत, पण तरीही बरंच साहित्य भारताच्या बाहेरील भागात, तिबेट आणि नेपाळच्या पर्वतीय गुंफांमधील वाचनालयात लपलेलं आहे. हळूहळू त्यांची माहिती जगाला करून दिली जाईल. लवकरच भारताचं प्राचीन तात्विक विचार, तत्त्वज्ञान आणि आंतरिक ज्ञान पश्चिमेच्या शास्त्रांना जोडलं जाईल. या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन या ज्ञानाच्या गोपनीयतेचा आग्रह सोडून दिला जाईल. हे सगळं घडेल म्हणून मला आनंद वाटतोय. मी गंगेच्या हिरवट पाण्यावर दृष्टी रोखून बसलो होतो. ही नदी इतकी विलक्षण शांत स्तब्ध आहे की ती वाहत असल्याचं दिसतच नाही. मावळतीचा सूर्यप्रकाश तिच्या पाण्यावर नृत्य करत होता. त्यांनी पुन्हा मला उद्देशून सांगितलं, ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात असतं ते घडतं,
तसंच प्रत्येक वंशाच्या लोकांचं प्रारब्ध देखील फळाला यायलाच हवं. ईश्वर सर्व शक्तिमान आहे. माणसं आणि राष्ट्र हे आपल्याच कर्माद्वारा निर्माण केलेल्या नियतीपासून पळ काढू शकत नाहीत. पण त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना संरक्षण देता येतं. मोठमोठ्या धोक्यांपासून त्यांना वाचवता येतं. एखाद्याने असं संरक्षण कसं मिळवावं? प्रार्थना करून. जेव्हा तो सर्व शक्तिमान ईश्वराकडे वळतो तेव्हा बालसुलभ समर्पण भाव ठेवून त्याचं स्मरण केवळ ओठांनी न करता मनापासून त्याला स्मरून विशेषतः कोणतीही कृती करण्याआधी प्रार्थना करून तो हे संरक्षण मिळवू शकतो. सुखाच्या दिवसांना ईश्वराचा कृपाप्रसाद मानून त्याचा आनंद लुटावा आणि दुःखाच्या अडचणीच्या वेळी माझा आंतरिक आजार बरा करण्यासाठी ईश्वराने माझ्यासाठी हे कडू औषध पाठवलं आहे. तो परमकृपाळू आहे, त्याला घाबरायचं कारण नाही असा विचार करावा. ईश्वर या जगापासून खूप दूर आहे असं तुम्हाला नाही वाटत? नाही, ईश्वर म्हणजे एक चैतन्य. हे चैतन्य सगळ्या लोकात आणि या सकळ ब्रह्मांडात व्यापलेलं आहे, भरून राहिलेलं आहे. तुम्ही जेव्हा एखादं सुंदर निसर्गदृश्य पाहता, निसर्गातील सौंदर्य अनुभवता, तेव्हा ते केवळ एक नैसर्गिक दृश्य आहे असं समजून त्याची पूजा करू नका. तर ते सुंदर आहे कारण त्यात दैवाचा, ईश्वराचा वास आहे हे लक्षात ठेवा. लोकांमधील आणि पदार्थांमधील दैवत्व पहा. त्याच्या बाह्य रंगरूपावर इतकं हुरळून जाऊ नका की त्याला जीवन देणाऱ्या त्याच्यातील आंतरिक चैतन्याचाच तुम्हाला विसर पडावा. सुदैव बाबू, तुम्ही नियती, धर्म आणि ज्योतिषविषयीच्या तत्त्वप्रणालीची एकमेकात सरमिसळ करत आहात. माझ्या या बोलण्यावर प्रांजळपणे पाहत त्याने विचारलं, तुम्हाला असं का वाटतं? हे तात्विक विचार मी निर्माण केलेले नाहीत. ते शतकानुशतकं, युगानुयुगापासून हस्तांतरित होत आम्हाला मिळाले आहेत. नियतीचं प्रचंड सामर्थ्य, आमच्या नियंत्याची आराधना आणि पूर्वापार काळापासून ग्रहांचा पडणारा प्रभाव या सगळ्या गोष्टी आमच्या पूर्वजांना माहीत होत्या. तुम्हा पाश्चात्यांना वाटतं तसे ते रानटी नव्हते. पण मी भविष्य वर्तवलं आहेच ना. या शतकाच्या अंताआधी पश्चिमेला संपूर्ण मानवी जीवनात प्रवेश करणारी ही अदृश्य बळं किती खरी आहेत हे परत आढळून येईल. माणूस त्याच्या मुक्त इच्छेमुळे त्याचं जीवन घडवतो किंवा बिघडवतो ही आमची जन्मजात कल्पना सोडून देणं पश्चिमेला खूप जड जाईल. जे काही घडतं ते केवळ ईश्वराच्याच इच्छेने घडतं आणि तुम्हाला मात्र ती तुमची मुक्त इच्छा वाटते. ती मुक्त इच्छा खरं तर त्याच्या सत्तेमुळेच कार्य करते. मानवाच्या चांगल्या किंवा वाईट विचारांची आणि कर्माची फळं तो सर्व सत्ताधीश देत असतो. त्यामुळे त्याची मर्जी स्वीकार करणं हेच सगळ्यात उत्तम. मानवाने जर त्याच्याकडे दुःख सहन करण्याचं सामर्थ्य मागितलं तर दुःखात त्याची पावलं लटपटणार नाहीत. आपल्याला आत्ताच दिसलेल्या दुर्दैवी भिकाऱ्याबाबत तुमचं म्हणणं खरं आहे अशी आपण आशा करूया. माझ्याजवळ द्यायला एवढं एकच उत्तर आहे, ते म्हणाले. तुम्ही जर तुमच्या आत्म्याकडे नेणारा मी तुम्हाला शिकवलेला ब्रह्मचिंतनाचा मार्ग अनुसरला तर या सगळ्या समस्या आपोआप दूर होतील. त्याच्याशी वाद घालण्याच्या शक्यतेने आता आपली सीमा गाठली असून यापुढे माझा मार्ग मलाच शोधायला हवा हे माझ्या लक्षात आलं. माझ्या कोटाच्या एका खिशात दैवाने पाठवलेली अशीच एक तार लपलेली आहे जी मला झटकन बनारस बाहेर पडणारी ट्रेन पकडायला सांगत आहे. दुसऱ्या खिशात होता कोडॅकचा एक कॅमेरा. मी सुदैव बाबूला त्याचा फोटो काढून द्यायची विनंती केली जी त्यांनी नम्रपणे नाकारली. मी त्यांना अधिक आग्रह केला. पण का? माझ्या या घाणेरड्या चेहऱ्याचा आणि विटक्या कपड्याचा फोटो तुम्हाला का हवा आहे? ते तक्रारीच्या सुरात म्हणाले. प्लीज, उद्या मी दूरदेशी निघून गेल्यावर तुमचा फोटो मला तुमची आठवण करून देईल. त्याने मृदुतेने उत्तर दिलं. पवित्र विचार आणि निस्वार्थ कृती याच खऱ्या आठवणी असतात. मी नाईलाजाने त्याचा विरोध मान्य करत माझा कॅमेरा पुन्हा माझ्या खिशात ठेवला. शेवटी ते उठले आणि परतीच्या दिशेने चालू लागले. तेव्हा मीही त्यांच्या मागोमाग निघालो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सुदैव बाबूंनी डोक्यावर घेतलेल्या बांबूच्या विशाल गोल छत्रीच्या सावलीत एक माणूस सूर्याच्या भयंकर उन्हापासून बचाव करण्यासाठी जवळच बसला होता. त्याचा चेहरा गहन ध्यानस्थ अवस्थेत स्थिरावला होता. केशरी रंगाच्या त्याच्या कफनीवरून तो एक उच्च दर्जाचा पवित्र माणूस असावा असं वाटत होतं. थोडं चालून गेल्यावर आम्हाला एक गाय दिसली. बनारसमधील अनेक पवित्र सदस्यांपैकी तीही एक सभासद असावी. त्यांच्या जातीला परिचित असलेल्या स्थितीत ती निद्रेचा आस्वाद घेत होती. आपले पाय पोटाखाली दुमडून ती आमच्या मार्गावर आरामात विसावली होती. आम्ही पैसे बदलून देणाऱ्या दुकानापाशी पोचल्यावर मी एका वाहनाला हाक मारली
आणि आमचे रस्ते वेगळे झाले. पुढचे काही दिवस मी मुक्तपणे प्रवास करण्यात घालवले. सरकार मायबापाने ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणि इतर लोकांसाठी बांधलेल्या विश्रामगृहात मी रात्रीचा मुक्काम ठोकायचो. त्यांच्यापैकी एकाही विश्रामगृहात नाव घेण्यासारखी एकही सुविधा नव्हती, पण तिथे मुंग्यांची मुबलक वस्ती होती असं मला आढळलं. कदाचित ते त्यांचं आवडतं स्थान असावं. असो, 2 तास त्यांचा जुलूम सहन केल्यानंतर आणि झोपी जाण्याचे निरर्थक प्रयत्न केल्यानंतर शेवटी वैतागून मी बिछाना सोडला आणि रात्र एका खुर्चीत बसून घालवली. बनारसमधील सुदैई बाबू या ज्योतिषाच्या दैववादी तत्त्वज्ञानावर माझे विचार केंद्रित करेपर्यंतचा वेळ अस्वस्थतेत गेला. सुदैई बाबूसोबत मला या कंगाल भिकाऱ्यांचीही आठवण झाली, जे आपला उपाशी देह फरफटत रस्त्याच्या कडेने भीक मागत होते. जीवन त्यांना न धड जगू देत होतं न मरू देत होतं. श्रीमंत मारवाडी त्यांच्या सजवलेल्या आरामदायक वैभवी बग्ग्यांमधून त्यांच्याजवळून निघून जायचे. त्यांनाही या भिकाऱ्यांनी इतक्या सहजतेने स्वीकारलेलं होतं, जितक्या सहजतेने त्यांनी ईश्वराची मर्जी म्हणून त्यांच्या दुःखाचा स्वीकार केला होता. ईश्वराप्रती ते पूर्णपणे समर्पित होते. या तळपत्या सूर्याच्या भूमीवर महारोगी देखील त्यांचे भोग समाधानाने भोगत असल्यासारखा दिसतो. अनेक भारतीयांच्या हाडामासात हा गुंगी आणणारा दैववाद दिसतो. आपण आपल्या मुक्त इच्छेने कर्म करतो असं मानणाऱ्या पाश्चिमात्यांसाठी सर्वशक्तिमान नियतीचा पुरस्कार करणाऱ्या पौरात्याशी वाद घालणं अर्थहीन होतं, कारण त्यांच्यासाठी समस्येला एकच बाजू होती, ती म्हणजे ठामपणे मुकाट्याने काही समस्याच नाही असं स्वीकारणं. नियती या विश्वावर राज्य करते आणि त्याविषयी काहीच बोलता येत नाही. कोणत्या आत्मनिर्भर पाश्चात्याला हे ऐकायला आवडेल की आपण फक्त कळसूत्री भावले आहोत आणि एक अदृश्य हात आपली सूत्र हलवून आपल्याला हवं तसं नाचवू शकतो? आल्प्स पर्वताला धडक देण्यापूर्वी नेपोलियनचे अवशेषपूर्ण उद्गार मला अजूनही आठवतात. अशक्य हा शब्दच माझ्या शब्दकोशात नाही, पण मी नेपोलियनच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संपूर्ण जीवनाच्या अहवालाचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला आहे आणि माझ्या आठवणीत त्या विलक्षण ओळी चमकून जातात ज्या त्याने सेंट हेलेनात लिहिल्या होत्या. तिथे त्याचा प्रगल्भ मेंदू भूतकाळाचा वारंवार वेध घ्यायचा. मी नेहमीच एक दैववादी होतो. जे नशिबात लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं. माझे ग्रह उलटे फिरले आहेत. माझ्या हातातून लगाम निसटून जात आहे. हे कळूनही मी काहीच करू शकत नाही. अशा विरोधाभासी आणि परस्पर विरोधी मान्यता बाळगणारा माणूस जीवनाचं रहस्य उलगडू शकणार नाही. शिवाय कधीकधी कोणाला ते पूर्णपणे समजलं आहे का अशी शंकाही वाटते. बहुतेक मानवाचा मेंदू काम करायला लागल्यापासून या प्राचीन समस्येची चर्चा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत केली जाते. शिवाय नेहमीप्रमाणे दांडगा आत्मविश्वास असलेल्यांनी ती त्यांच्या मतानुसार सोडवली असावी. विचारवंत अजूनही त्याच्या चांगल्या वाईट बाजूंची चर्चा करण्यात गुंतले आहेत, पण अद्याप त्यात संतुलन साधू शकले नाहीत. माझ्या कुंडलीचा अचूक अंदाज सुदैई बाबूंनी किती आश्चर्यकारक रीतीने वर्तवला होता हे मी विसरू शकलो नाही. कधीतरी त्यांच्याविषयी मी इतकं मनन केलं आहे की शेवटी मलाच विचार यायला लागतो, या पौरात्य दैववादाचा थोडाफार मूर्खपणा माझ्याही डोक्यात शिरला की काय? अजिबात आढ्यता नसलेल्या त्या विनम्र माणसाने माझ्या भूतकाळाचं वाचन करणं, गतघटनाच्या उडून गेलेल्या स्मृतिपाखरांना अलगद पकडणं, त्यांना तात्पुरतं जिवंत करणं, जेव्हा जेव्हा मला आठवलं तेव्हा तेव्हा मी अडखळलो. दैवविरुद्ध मुक्त इच्छेच्या या अतिप्राचीन समस्येवर भला मोठा प्रबंध लिहिण्यासाठी साहित्य गोळा करण्याचा मोह मला आवरत नाही. पण मला माहीत आहे की माझ्या लेखणीला नियतीच्या विचारांशी खेळायला लावणं निरर्थक आहे आणि मी ज्या अगाध अंधकारातून प्रारंभ करीन कदाचित तिथेच पुन्हा येऊन पोचेन, कारण मग ज्योतिषाच्या समस्यामध्येच कडमडतील आणि त्यानंतर माझं काम इतकं गुंतागुंतीचं होऊन जाईल की तो गुंता सोडवणं माझ्या ताकदीपलीकडचं असेल. तरीही आधुनिक शास्त्रीय शोधांची गरुड झेप इतकी प्रचंड आहे की लवकरच पृथ्वीवरील टूर कंपन्या वेगवेगळ्या ग्रहांच्या प्रवास सहली आयोजित करतील. तेव्हा कदाचित या ग्रहांचा आमच्या जीवनावर खरोखरच काही प्रभाव पडत असतो का हे कळू शकेल. मध्यंतरीच्या या काळात सध्या तरी आपण एका दुसऱ्या ज्योतिषाची या शास्त्रावरची पकड किती मजबूत आहे हे आजमावून पाहू शकतो. ते करत असतानाही जगासमोर आलेल्या या शास्त्राच्या अल्प भागाच्या अचूक भविष्यकथन करण्याबाबतच्या उणीवा गृहीत धरायला हव्यात. सुदैई बाबूने तसा इशारा दिलाच होता.
आपल्याला माहीत असलेल्या या त्रिमितीय जगताला भविष्य नावाची बाजू आधीच अस्तित्वात असते हे गृहीत धरून मान्यही केलं तर मग आपल्या दृष्टीआड असलेल्या वैयक्तिक प्रारब्धाचं रहस्य जाणून घेणं कितपत योग्य आहे? या प्रश्नचिन्हासोबत माझ्या विचारांनाही विरामचिन्ह लागत असून झोप देखील माझा ताबा घेऊ लागली आहे. काही दिवसानंतर आता मी बनारसपासून शेकडो मैलावरील एका गावात आहे, जिथे बनारसमध्ये घडलेला धक्कादायक जातीय दंगलीची बातमी माझ्या कानावर पडली. हिंदू मुस्लिम समाजाच्या संघर्षाची ही दुःखद कहाणी नेहमीच एखाद्या क्षुल्लक कारणाने सुरू होते आणि गुंडांमार्फत तथाकथित धार्मिक हेतूच्या फसव्या आवरणाखाली लूटमार, खून, मारामाऱ्या करण्याचा त्यांचा खरा अंतस्थ हेतू पूर्ण केला जातो. कितीतरी दिवस त्या शहरावर दहशतीचं सावट पसरलं होतं. या शोकमग्न काळात नेहमीच्याच फोडण्याच्या, अमानुष शारीरिक छळाच्या आणि हाणामारीच्या घटना ऐकायला मिळतात. मला सुदैव बाबूंच्या खुशालीविषयी काळजी वाटू लागली, पण त्यांच्याशी संपर्क साधणं अशक्य होतं. अशावेळी पोस्टमन बाहेर पडून पत्र वाटप करायलाही घाबरतात, त्यामुळे कोणताच पत्रव्यवहार होऊ शकत नाही. बनारस शहरात चाललेली गुंडागर्दी संपेपर्यंत मला वाट पाहावीच लागणार होती. त्यानंतर त्या शहरात प्रवेश करू शकणारी पहिली तार मी पाठवणार आहे. हे साध्य झाल्यानंतर माझ्या तारेच्या प्रत्युत्तरात सुदैबाबूंचा आभार मानणारे एक साधं पत्र मला मिळालं, ज्यात त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेचं सारं श्रेय त्या सर्व शक्तिमानाला दिलं होतं. कागदाच्या मागच्या बाजूला त्यांनी ब्रह्मचिंतन योग पद्धतीच्या सरावाचे 10 नियमही खरडले होते. त्याच्या भविष्यवाणीपैकी एक गोष्ट मला अशक्य आणि हास्यास्पद वाटल्यामुळे मी त्याच क्षणी ती रद्द ठरवली होती, जी आता बऱ्याच प्रमाणात खरी ठरली आहे. पण दुसरी गोष्ट, ज्या तारखेला घडेल असं भविष्य त्याने वर्तवलं होतं, ती गोष्ट त्या तारखेला घडली नाही. इतर गोष्टीचा पडताळा वेळ आल्यावर घ्यायचा आहे. या पद्धतीविषयी शिकलेला तपशील छापण्याची माझी जबाबदारी आहे असं मी समजत नाही. तसंच तो मी छापला तरी माझ्या पाश्चात्य वाचकांना त्याचा फायदाही होणार नाही. माझ्या या शिक्षकाने वर्णन केल्यानुसार शून्य मनाची निर्मिती करणं हा या तंत्राचा उद्देश असून त्यासाठी क्रमवार ध्यानधारणा करावी लागते. वेगवेगळ्या 6 मार्गाच्या सरावाचा अभ्यास करावा लागतो आणि मुख्य मार्गावर 10 टप्पे आत्मसात करावे लागतात. सर्वसाधारण युरोपियन माणसासाठी केवळ विजनवासाला किंवा पर्वतातील मठाला शोभणाऱ्या या सराव पद्धतीचा अभ्यास करणं योग्य आणि आवश्यकही नाही, कारण तो धोकादायकही ठरू शकतो. अशा पद्धती शिकण्याची लुडबुड करणाऱ्या पाश्चात्य नवशिक्यावर वेडं व्हायची वेळ येईल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.